हिंगणी बफर रेंज परिसरातील नैसर्गिक वन्यजीवनाचे वास्तव दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। विशेष बाब म्हणजे हा व्हिडिओ स्वतः रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी बफर, शारिक सिद्दीकी, वनरक्षक मेठ हिरजी यांनी मिळून तयार केलेला असून त्यातील सर्व फुटेज पूर्णतः ओरिजिनल आहे। या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे इंटरनेटवरून घेतलेले दृश्य, जुन्या क्लिप्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्यात आलेला नाही। सदर व्हिडिओ हा हिंगणी बफर रेंज अंतर्गत असलेल्या परिसरातील असून राहाटी सफारी गेट परिसरात प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यात आले आहे। हा संपूर्ण भाग बोर टायगर रिझर्व्हच्या बफर झोनमध्ये येतो। या व्हिडिओमधून बफर रेंजमधील जैवविविधता, जंगलाची नैसर्गिक स्थिती तसेच वन्य प्राण्यांचा मुक्त संचार स्पष्टपणे दिसून येतो। अनेकदा सोशल मीडियावर वन्यजीवांशी संबंधित बनावट, एडिटेड किंवा एआय जनरेटेड व्हिडिओ प्रसारित होत असताना हा व्हिडिओ मात्र खऱ्या परिस्थितीचे वास्तव दर्शन घडवणारा असल्याचे रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणा बफर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे। हा व्हिडिओ रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणा बफर, शारिक सिद्दीकी, वनरक्षक मेठ हिरजी यांनी मिळून बनविला आहे। त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ आम्ही स्वतः आमच्या कॅमेऱ्यातून शूट केला असून तो पूर्णपणे हिंगणी बफर रेंजमधील आहे। यामध्ये कोणतेही इंटरनेटवरील फुटेज किंवा एआय तंत्रज्ञान वापरलेले नाही। त्यामुळे हा व्हिडिओ जंगलप्रेमी, निसर्ग अभ्यासक तसेच वन्यजीवन संवर्धनाशी संबंधित व्यक्तींमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे। बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मानवी वसाहतीजवळ असलेले हे जंगल क्षेत्र असूनही येथे आजही निसर्गाचे मूळ स्वरूप टिकून असल्याचे या व्हिडिओमधून दिसून येत आहे। अशा प्रकारचे ओरिजिनल आणि वास्तवाधिष्ठित व्हिडिओ वन्यजीवन संवर्धनासाठी जनजागृती निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरू शकतात, अशी माहिती रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, हिंगणी बफर झोन यांनी दिली आहे। साहसिक न्यूज करिता सतीश अवचट, वर्धा।